आमच्या मुंबईमध्ये स्ट्रीट फूड म्हणून पावभाजी खूपच फेमस आहे, पण मला काही ती बाहेरची पावभाजी अजिबात आवडत नाही. अगदी पचपचीत लागते खायला, म्हणून मी नेहमी घरीच बनवत असते. आणि तुम्ही देखील एकदा का अशी पावभाजी घरी बनवून खाल्ली तर बाहेरची पावभाजी नक्कीच विसरणार आहात. तर भाजी बनवण्यासाठी मी इथे 7 प्रकारच्या भाज्यांचा वापर केला आहे. फ्लावर, बीन्स, हिरवे वाटाणे, गाजर, बटाटा, वांगं छान शिजवून घेतलं, जाडसर मॅश करून घेतलेलं आहे. फोडणीसाठी कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. जे काही बटर आपल्याला टाकायचं आहे ते वरून टाकून खायचं, जेणेकरून बटरची टेस्ट आपण एन्जॉय करू शकतो. तर तेलामध्ये जाडसर वाटलेलं आलं लसूण टाकलं, छान परतून घेतलं. कांदा टाकला, छान परतून घेतला. एक शिमला मिरची बारीक कट करून टाकली, ती छान परतून घेतली. टोमॅटो टाकलं, मीठ टाकलं आणि टोमॅटो देखील छान परतून घेतला. आणि सुके मसाले मी इथे टाकलेले आहेत. लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला, फक्त 3 मसाले मी इथे टाकलेले आहेत. आणि ह्या मोजक्या मसाल्यामध्येच पावभाजी खूपच छान बनून तयार होते. तर मसाले देखील छान परतून घेतले आणि मॅश केलेल्या भाज्या टाकल्या, पाणी टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर भाजीला छान वाफ काढली, कोथिंबीर टाकली आणि इथे पावभाजी आपली तयार झालेली आहे. मस्त प्लेटिंग करायची, भाजीमध्ये पाहिजे तेवढं बटर टाकायचं आणि पावभाजी एन्जॉय करायची आणि व्हिडिओला लाईक करायचं.